कधी गुडघ्यातून कटकट आवाज येतो किंवा बसल्यावर उठताना गुडघे आखडल्यासारखे वाटतात, तर कधी पहाटे उठल्यावर थोडं चालल्याशिवाय गुडघे हालतच नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत गुडघेदुखी नेमकी कशामुळे होते, त्यावर उपचार काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुडघेदुखी कायमची बरी होऊ शकते का. प्रथम आपण गुडघेदुखी म्हणजे काय ते पाहू. गुडघेदुखी म्हणजे केवळ एक वेदना नाही, तर तो आपल्या शरीरातील सांध्यांचा म्हणजे जॉईंट्सचा झिजण्याचा, कमजोरीचा व इन्फ्लमेशनचा परिणाम आहे. गुडघा म्हणजे आपल्या शरीराचा सर्वात मोठा व जटिल सांधा, जो आपल्या संपूर्ण शरीराचे वजन वाहतो. गुडघ्याची रचना जर आपण पाहिली तर तो 3 हाडांनी बनलेला असतो. मांडीचे हाड, टिबिया म्हणजे पिंढऱ्यांचे हाड, गुडघ्याचं कवच. या 3 हाडांच्या मध्ये एक कार्टिलेज नावाचं सॉफ्ट असं कुशन असतं, जे घर्षण कमी करून सांधा सहज हलवण्यास मदत करते. याचबरोबर तेथे सायनोव्हियल फ्लुइड नावाचा एक द्रव पदार्थ असतो, जो सांध्याला लुब्रिकेशन देतो, म्हणजेच सांधा सहज आणि वेदनारहितपणे फिरतो. आता काय होतं, जेव्हा हा कार्टिलेज झिजायला लागतो, सायनोव्हियल फ्लुइड कमी तयार होतं किंवा आजूबाजूचे स्नायू कमजोर होतात, तेव्हा सांध्यांवरचा दबाव वाढतो. हाडे एकमेकांवर घासली जातात आणि त्यातून सुरू होतं इन्फ्लमेशन म्हणजे सूज आणि वेदनाही. या अवस्थेला आपण साध्या भाषेत गुडघेदुखी म्हणतो. तर ही गुडघेदुखी होण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत ते आता आपण पाहणार आहोत. पहिलं कारण आहे कार्टिलेज डिजनरेशन. हे गुडघेदुखी मागचं सगळ्यात प्रमुख आणि सामान्य कारण आहे. आपल्या गुडघ्यातील कार्टिलेज म्हणजे एक सॉफ्ट इलॅस्टिक कुशन आहे, जे फिमर आणि टिबिया या 2 हाडांच्या मधोमध असते. याचं काम म्हणजे हाडांमधील घर्षण कमी करणं, धक्के शोषून घेणं आणि सांधा सहज वेदनारहितपणे हलवता येईल असा गुळगुळीत पृष्ठभाग देणं. पण वयोमानानुसार किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे हा कार्टिलेज झिजायला लागतो व पातळ होतो. तेव्हा सांध्यांमधील हाडे ही थेट एकमेकांवर घासायला लागतात. अशा अवस्थेत व्यक्तींमध्ये लक्षणं काय दिसतात, तर चालताना किंवा जिना चढताना दुखणं, सकाळी सकाळी स्टिफनेस जाणवतो, हालचाल करताना कटकट आवाज येतो, सूज येते किंवा जॉईंट्स गरम वाटतात. तर यावर उपाय काय करता येतील. पहिला उपाय म्हणजे फिजिओथेरपी. यामुळे कार्टिलेज वरचा ताण हा काही प्रमाणात कमी होऊन स्नायू मजबूत होण्यास मदत होते. त्यानंतरचा उपाय म्हणजे वेट मॅनेजमेंट. यामुळे बॉडी वेट कमी झाल्याने गुडघ्यावरचा दबाव कमी होतो. त्यानंतर आहे न्यूट्रिशन. व्हिटॅमिन डी असेल, कॅल्शियम, ओमेगा 3 यांनी समृद्ध असा आहार वाढवणे गरजेचे आहे. त्यानंतर आहे योगा आणि हलका व्यायाम. यामुळे सर्क्युलेशन ही वाढेल आणि स्टिफनेस ही कमी होईल. त्यानंतरचे गुडघेदुखीचे दुसरे कारण आहे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता. गुडघ्यांचं दुखणं फक्त हाडांच्या झिजेमुळे होतं असं नाही. कधी कधी या झिजेमागे असतं शरीरातील पोषण तत्वांचं गंभीर असंतुलन. आणि त्यात सगळ्यात महत्वाचे 2 घटक आहेत व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम. कारण कॅल्शियम हाडांना घनता देते. कॅल्शियम फक्त आहारातून मिळालं तरीही पुरेसं नसतं. त्याला शरीरात शोषून घेण्यासाठी एक घटक लागतो, तो म्हणजे व्हिटॅमिन डी. हे व्हिटॅमिन डी आतड्यांमधून कॅल्शियम शोषून घेते आणि ते रक्ताद्वारे हाडापर्यंत पोहोचवते. म्हणून जर व्हिटॅमिन डी कमी असेल तर कितीही कॅल्शियम घेतलं तरी ते हाडांपर्यंत पूर्णतः पोहोचत नाही. याच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होतात, ठिसूळ होतात, सांध्यातील कार्टिलेजला योग्य पोषण मिळत नाही, त्यामुळे झीज वाढते, मसल्समध्ये कमजोरी येते, त्यामुळे गुडघ्यांवरचा ताण वाढतो आणि दीर्घकाळात पेन, स्टिफनेस, क्लिकिंग साऊंड आणि इन्फ्लमेशन हे वाढते. तर यावर उपाय काय. सकाळच्या सूर्यप्रकाशात 15 ते 20 मिनिटे बसणं, फिरणं, आहारातून पूरक घटक घेणे जसे की दूध, ताक, दही, मासे, तीळ, रागी, बदाम. गरज असल्यास डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम सप्लिमेंट ही घ्यावेत. हलका व्यायामही करावा, जेणेकरून वेट कंट्रोलमध्ये येईल व जॉईंटवरचा दबावही कमी होईल, तसेच व्हिटॅमिन डी युटिलायझेशन ही सुधारेल. त्यानंतरचे गुडघेदुखीचे कारण म्हणजे ओबेसिटी. आपल्या गुडघ्यांवर शरीराचं संपूर्ण वजन टिकलेलं असतं. हे 2 सांधे म्हणजे आपल्या शरीराचे शॉक ॲब्झॉर्बर्स. पण जेव्हा शरीराचं वजन वाढतं तेव्हा हे सांधे सततच्या दबावाखाली येतात. थोडक्यात जास्त वजन म्हणजे गुडघ्यांवर दुप्पट तिप्पट भार आणि चालताना, जिने चढताना किंवा बसून उठताना हा भार अजूनच वाढतो आणि हा भार कार्टिलेजवर थेट परिणाम करतो. त्यामुळे कार्टिलेज झिजायला लागतो, सायनोव्हियल फ्लुइड कमी तयार होते, परिणामी इन्फ्लमेशन आणि वेदना वाढतात. यावर उपाय काय. तर पहिला उपाय म्हणजे ग्रॅज्युअल वेट रिडक्शन करा. क्लिनिकल स्टडीज मध्ये हे सिद्ध झालेले आहे की 5% वजन घटल्यास गुडघेदुखी ही सुमारे 30% कमी होऊ शकते. त्यानंतरचा उपाय म्हणजे बॅलन्स्ड डाएट घ्या. रिफाईंड कार्ब्स आणि डीप फ्राईड अन्न कमी करा. फळे, भाज्या, होल ग्रेन्स, फ्लॅक्स सीड्स, हळद, आले यांचा आहारात जास्त समावेश करा. त्यानंतर रेग्युलर लो इम्पॅक्ट एक्सरसाइज करा. जास्त धावपळ नको, पण सायकलिंग, स्विमिंग, ब्रिस्क वॉक यासारखा हलका व्यायाम करा. हे स्नायू मजबूत करतात आणि गुडघ्यांवरील भार कमी करतात. त्यानंतरचा उपाय म्हणजे पोश्चर आणि मुवमेंट अवेअरनेस. यामध्ये दीर्घकाळ बसून राहणं टाळा,
जिने चढताना हळू चढा आणि योग्य फुटवेअरचा वापर करा. गुडघेदुखीचे चौथे कारण आहे बैठी जीवनशैली. आजच्या काळात आपण सर्वच जण व्यस्त आहोत. काम आहे, ऑफिस, मोबाईल, लॅपटॉप, स्क्रीन. पण या व्यस्ततेत एक गोष्ट आपण हळूहळू विसरलो आहोत, ती म्हणजे चालणं, हालचाल करणं. बराच वेळ खुर्चीत बसून राहणं किंवा जास्त वेळ एकाच स्थितीत राहणं किंवा दिवसात फार कमी फिजिकल ऍक्टिव्हिटी असणं, यामुळे गुडघ्यांवर आणि सांध्यांवर मुख परिणाम हा होतोच. गुडघ्यांभोवतीचे मसल्स निष्क्रिय होतात, कमजोर होतात. हे स्नायूच तर गुडघ्यांचा आधार असतात. तेच सांध्यांची स्टॅबिलिटी आणि अलाइनमेंट राखतात. जेव्हा स्नायू कमजोर होतात तेव्हा संपूर्ण भार थेट कार्टिलेज व हाडांवर येतो. त्यामुळे कार्टिलेज झिजायला सुरुवात होते. तसेच हालचालींचा अभाव असल्याने सांध्यांकडे रक्तप्रवाहही कमी होतो. त्यामुळे कार्टिलेजला ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स, लुब्रिकेशन हे पुरवणारे जे सायनोवियल फ्लुइड असते ते स्टॅग्नंट राहते. त्यामुळे कार्टिलेजला पोषण मिळत नाही आणि ते हळूहळू कोरडे आणि ठिसूळ होते. याचा परिणाम म्हणजे गुडघ्यात स्टिफनेस येणं, अचानक उठल्यावर वेदना किंवा कटकट आवाज येणं, हालचालींमध्ये अडथळा निर्माण होणं आणि हळूहळू फ्लेक्सिबिलिटी कमी होणं, हा त्रास चालू होतो. तर यावर उपाय काय? 30 ते 40 मिनिटे दररोज हलका व्यायाम करा. फॉर एक्झाम्पल वॉकिंग असेल, सायकलिंग, स्विमिंग किंवा योगा. त्यानंतर ऑफिसमध्ये जर असाल तर दर अर्ध्या तासाने खुर्चीतून उठून 1 मिनिट फिरा. त्यानंतर बसण्याची योग्य स्थिती ठेवा. पाय दुमडून किंवा गुडघ्यावर दाब येईल अशा पद्धतीने बसू नका. खुर्चीची उंचीही योग्य ठेवा. तसेच दिवसाची सुरुवात ही हलक्या लेग स्ट्रेचेसनी करा. गुडघेदुखीचं शेवटचं कारण आहे प्रिव्हियस इंजुरी किंवा चुकीचा व्यायाम. कधी कधी गुडघेदुखीचं मूळ हे आजचं नसतं, तर ते काही महिन्यांपूर्वी झालेल्या छोट्या दुखापतीत असतं. उदाहरणार्थ पडल्यामुळे किंवा खेळताना वळल्यामुळे किंवा अतिताणामुळे असू शकतं किंवा चुकीच्या व्यायामामुळे किंवा योग्य मार्गदर्शनाशिवाय केलेल्या व्यायामामुळे. मग ते सिंपल स्क्वॅट्स असोत किंवा हाय इम्पॅक्ट जम्पिंग एक्सरसाइज असोत. तर गुडघा हा एक कॉम्प्लेक्स हिंज जॉईंट आहे. त्यात कार्टिलेज, लिगामेंट्स, मिनिस्कस आणि मसल्स यांचं सूक्ष्म संतुलन असतं. पण जेव्हा गुडघ्याला इजा होते तेव्हा या रचनेत मायक्रो टियर्स तयार होतात. शरीर त्या दुरुस्तीचं काम करतं, पण कधी कधी हिलिंग अपूर्ण राहतं. अशा वेळी त्या जागी सूज दीर्घकाळ टिकते. कार्टिलेजला रक्तपुरवठा कमी होतो, टिश्यूजची इलॅस्टिसिटी आणि कशनिंग प्रॉपर्टी कमी होते. परिणामी डिजनरेटिव्ह प्रोसेस सुरू होते, जे हळूहळू ऑस्टिओआर्थरायटिसकडे नेऊ शकते. तर यावर उपाय काय? तर प्रॉपर रिकव्हरी टाइम. इजा झाल्यानंतर शरीराला वेळ द्या. लगेच गुडघ्यावर दाब येईल अशा उंच उड्या किंवा डीप स्क्वॅट्स किंवा कठीण योगा पोजेस टाळा. त्यानंतर कोणताही नवीन व्यायाम सुरू करताना सर्टिफाईड ट्रेनरचं मार्गदर्शन घ्या. तर ही सर्व झाली गुडघेदुखीची कारणे व त्यावरील उपाय. पण आता एक प्रश्न प्रत्येक वेळी पडतो, तो म्हणजे गुडघेदुखी कायमची बरी होईल का? तर ते पूर्णपणे अवलंबून आहे गुडघेदुखीची कारणे काय आहेत, त्याचा टप्पा कोणता आहे आणि आपण काळजी कोणती घेत आहोत यावर. जर कारण तात्पुरतं असेल, म्हणजे कधी कधी गुडघेदुखी ही मसल स्ट्रेन, इन्फ्लमेशन किंवा व्हिटॅमिन डिफिशियन्सीमुळे होत असेल, अशा वेळी योग्य उपचार, पोषक आहार आणि विश्रांती दिली तर कार्टिलेज आणि टिश्यू स्वतःची दुरुस्ती करू शकतात. जर कारण कार्टिलेज डिजनरेशन असेल, म्हणजे जर कार्टिलेज आधीच झिजायला लागलं असेल, तर ते कायमचं पुन्हा वाढवणं सध्याच्या वैद्यकीय दृष्टिकोनातून पूर्णपणे शक्य नाही. पण त्याचं डिजनरेशन थांबवणं आणि वेदना नियंत्रणात ठेवणं हे शक्य आहे. पण यात अत्यंत महत्वाची एक बाब अशी आहे की गुडघेदुखी कायमची बरी होण्यापेक्षा ती कायम होऊ न देणं अधिक शक्य आणि वास्तव आहे. त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुडघेदुखीवर आयुर्वेद काय सांगतो आणि गुडघ्यांचं आरोग्य आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कसं जपायचं.